पाहूयात आजच्या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी म्हणजेच महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगलेली आहे। मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा हा आजच ठरवला जाणार आहे। उद्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे आणि यासाठी शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानाचा विचार होतोय। आज दुपारी आणखी एक महत्त्वाची दुसरी बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत। शिवसेनेच्या बैठकीमध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईमधील ताजलँड हॉटेलमध्ये शिवसेनेचे 61 आमदार मुंबईतल्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि त्यामुळे वांद्र्यामधून शिवसेनेची सर्व सूत्र हलणार आहेत। तर तिसरी लक्षवेधी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीची। आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची विधिमंडळ नेत्यांची बैठक पार पडणार आहे। आजच्या या बैठकीमध्ये नेता निवडला जाणार आहे। पक्षातल्या विजयी उमेदवाराने प्रमाणपत्र घेऊन येण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले। तर या आजच्या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या आहेत। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आजच्या महत्त्वाच्या 3 लक्षवेधी बातम्या आहेत। पहिली म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण आहे त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। तर दुसरं म्हणजे राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, नेता निवडला जाणार आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सुद्धा होणार आहे आणि त्या संदर्भात कुठे हा शपथविधी होणार याची सुद्धा निवड होणार आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, नक्कीच खऱ्या अर्थानं महायुतीला मिळालेल्या ह्या लँडस्लाइड व्हिक्टरी नंतर आता मुख्यमंत्री कोण असेल, विधिमंडळाचा गटनेता भाजपकडनं कोणाला म्हणून निवडलं जाते, त्यासोबतच महायुतीचं सरकार कसं असेल, स्थापना कशी होईल, शपथविधी कधी होईल, या सगळ्या घडामोडी ह्या आजच्या दिवसात ठरणार आहेत हे जवळपास निश्चित आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज होईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। मात्र तत्पूर्वी दिल्लीहून एक निरीक्षक महाराष्ट्रामध्ये पाठवले जातील। ते विधिमंडळाच्या नेत्यांची आमदारांची बैठक घेतील। त्यामध्ये नेत्याच्या नावाची औपचारिक घोषणा होईल। अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी एक चर्चा, अशी एक माहिती आपल्याला सूत्रांच्या वतीनं कळते। मात्र अंतिमतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील। त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये या नावावरती शिक्कामोर्तब होईल। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा जसं तू उल्लेख केलास की राष्ट्रवादीच्या पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची सुद्धा आज बैठक होईल। त्यामध्ये अगदी निश्चितपणे आणि अपेक्षितपणे अजित पवारांना नेता म्हणून निवडलं जाईल। शिवसेनेच्या बाबतीत देखील तेच होईल। शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी, गटनेतेपदी एकनाथ शिंदेची निवड होईल। या सगळ्यामध्ये थोडाफार क्रायसिसचा विषय असा असू शकतो की नव्यानं जे राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये जुळलं गेलं आहे, भाजपला जे 130हून अधिक जागांचं बहुमत मिळालं आहे, 130हून अधिक जागा भाजपला या ऐतिहासिक कामगिरीच्या माध्यमातून मिळाल्या आहेत, त्यानंतर आता भाजप नक्की मुख्यमंत्री पदासाठी कोणाचं नाव पुढे करत आहे। भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव सगळ्यात अधिक अग्रक्रमाने घेतलं जात आहे। मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी 6:30 वाजता एक ट्विट केलं। त्यामध्ये एकाच ओळीचा उल्लेख त्यांनी केला होता की बाज की असली उडान अभी बाकी है। अर्थात भाजप मुख्यालयामध्ये झालेल्या जोरदार सेलिब्रेशन नंतर आणि देशभरातून उमटलेल्या अभिनंदनाच्या प्रतिक्रियांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचं ट्विट करणं, यातून वेगळे काही संकेत मिळत आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे केलं जातं। मात्र पुन्हा एकदा फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील का या देखील चर्चा काही माध्यमांमध्ये रंगल्या होत्या। या सगळ्यामध्ये भाजप आज बैठक घेत आहे का आणि या बैठकीच्या माध्यमातून नेमके काय निर्णय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महायुतीचा नेता म्हणून मुख्यमंत्री निवडताना घटक पक्षांशी सुद्धा चर्चा होईल का हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर भाजपची सध्याची स्थिती पाहता भाजपचा मुख्यमंत्री होईल यात कुठलीही शंका नाही, कुठलंही दुमत नाहीये। या सगळ्यामध्ये नेमकं काय घडतंय आणि कुणाला नेता म्हणून निवडलं जातंय हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल। उद्या किंवा परवापर्यंत अधिकाधिक स्वरूपात उद्याच शपथविधी होईल अशी शक्यता आहे, कारण परवापासून 26 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होतंय। त्यामुळे या सगळ्यामध्ये उद्याच्या दिवसात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि सरकारची सुद्धा स्थापना उद्याच होईल असं सध्या तरी लक्ष ठेवून राहा। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।